रसमलाई बनवण्यासाठी आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण 2 लिंबूचा रस त्यामध्ये ॲड करणार आहे। आपण एकसारखं ॲड नाही करणार, थोडा ॲड करायचा, नंतर आपण त्यामध्ये थोडासा चम्मच फिरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्व दुधामध्ये लिंबू आहे तो आपण ओतून घेणार आहे। लिंबू ओतल्यानंतर पहा काही सेकंदामध्ये हे दूध फाटले जाते। फाटलेले दूध आपण एक पातेले घ्यायचं आहे, त्यामध्ये एक जाळी आणि त्या जाळीवरती एक सुती कापड ठेवणार आहे। मी इथे रुमाल ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण जे आपले पनीर तयार झालेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे। पहा खूप घट्टसर असं आपलं पनीर तयार झालेलं आहे। हे ओतून घेतल्यानंतर सर्व पाणी गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर साधारण अर्धा पेला आपण त्यामध्ये थंड पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे जे आपण लिंबू टाकलेलं होतं त्याचा जो टेस्ट आहे लिंबाची ते निघून जाईल। त्यानंतर सर्व पाणी काढून आपण एक 10 मिनिटं तसं ठेवून घेत आहे। तोपर्यंत आपण इथे रसमलाईसाठी जो रस लागतो तो तयार करणार आहे। इथे मी थोडंसं म्हणजे खाण्याचा रंग घेतलेला आहे, नंतर काजू, खजूर, नंतर साखर घेतलेली आहे आणि वेलचीची पुडी घेतलेली आहे। हे दूध गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे एकसारखं ॲड करणार आहे। दुधाला उकळी आलेली आहे। 1 वाटी आपण साखर, फूड कलर आपण ॲड केलेला आहे आणि प्रत्येक आपण ॲड केल्यानंतर थोडंसं चमच फिरवून घेणार आहे। यानंतर खजूर, तुम्ही अजूनही काही ड्रायफ्रूट ॲड केले तरीही चालतील। नंतर बदाम, नंतर आपण खूप सारे बदाम ॲड केलेले आहे आणि साधारण 1 चमच आपण वेलची पावडर ॲड केलेली आहे। याला आपण साधारण 10 ते 15 मिनिटं आपण म्हणजे असं ढवळून घेणार आहे आणि मंद गॅसवरती आपण हे उकळून घेणार आहे। आता ते आपलं उकळून झालेलं आहे, ते आपण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे आता आपण आणि आपण हे सर्व जे पनीरचे आहे ते एकजीव करून घेणार आहे। साधारण हे एकजीव करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। तर म्हणजे घट्ट एकजीव होण्यासाठी त्यामध्ये आपण 2 चमच मैदा ॲड करणार आहे। मैदा ॲड केल्यानंतर आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं किंचितचं आपण जास्त पाणी नाही घेणार आहे, थोडंसं पाणी हाताला लावून ते मळून घेणार आहे। याचा असा घट्ट असा म्हणजे एक गोळा तयार करणार आहे आणि याचे आपल्याला आता थोडे पेढे बनवायचे आहेत। पहा दोन्ही हाताच्या मध्ये आपण थोडा जाडसरच बनवायचा आहे, जास्त म्हणजे बारीक नाही बनवायचा। दोन्ही हाताच्या मध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकही क्रॅक न पडता आपल्याला सर्व पेढे बनवून घ्यायचे आहे। पहा अशा प्रकारे हा पेढा बनवलेला आहे, मी साईडला ठेवून घेते। तशाच प्रकारे अजून एक पेढा आपण बनवून घेऊया। या पनीरचे सर्व मी पेढे तयार करून ठेवते एका प्लेटमध्ये। इथे आपले सर्व पेढे तयार करून झालेले आहेत। तर आपण हे पेढे आपल्याला एका कॉटनच्या कापडाने झाकून ठेवायचे आहे। इथे आपण पाक तयार करत आहे। थोडंसं कढईमध्ये म्हणजे अर्धा पेला आपण पाणी ॲड केलं, नंतर 1 पेला आपण साखर ॲड केली, नंतर 2 पेला आपण पाणी ॲड केलेलं आहे। अशा प्रकारे पाक उकळल्यानंतर आपण एक पेढा त्यामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि साधारण 10 मिनिटे आपण याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। पहा खूप छान दिसतात आणि टम्म फुगलेली आहेत। जर तुमचे हे तुटले नाही तर तुमचे रसमलाईचे जे पेढे आहेत ते ओके बनले असे समजायचं। तर आता हे पेढे 10 ते 15 मिनिटं मी याच्यामध्ये शिजवून घेते। नंतर हे शिजल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते। सर्व शिजवून एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर जो आपला पाक आहे तो प्लेटमध्ये आपण अशा प्रकारे ठेवून 20 मिनिटं ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण जो रसमलाईचा रस बनला आहे तोही थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आणि हेही थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व एकत्र करून फ्रीजला लावणार आहे। साधारण 10 मिनिटं नाही 2 तास आपण हे फ्रीजला लावणार आहे। आता मी हे फ्रीजला लावून घेते। फ्रीजला लावल्यानंतर आपण हे थंड खाण्यासाठी घ्यायचं आहे। तर इथे आपली खूप छान अशी रसमलाई म्हणजे तयार झालेली आहे। तर पहा पेढे खूप छान फुललेले आहेत।
तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि खाण्यासाठी रसमलाई तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.